आज आपण पाहणार आहोत हिमाचल प्रदेशमधील ऑफबीट प्लेसेस. गर्दीच्या ठिकाणी न जाता आपण काय काय पाहू शकतो. चला तर मग सुरुवात करूया मनाली पासून. मनालीमध्ये न जाता आपण अटल टनल क्रॉस करून सिसू व्हॅली क्रॉस करून मनाली लेह हायवेवर दारच्या पर्यंत जावे. मार्चमध्ये खूप स्नोफॉल असल्यामुळे आपण जिस्पा व्हॅलीपर्यंत जाऊ शकतो. हे पाहून झाल्यानंतर तुम्ही जलोरी पास मार्गे रामपूर या ठिकाणी जावे. तिथूनच पुढे आपल्याला किनोर व्हॅली लागते. आपण स्पीती व्हॅली तसेच भारताचे शेवटचे गाव चिटकुल विलेज पाहू शकता. ते सर्व झाल्यानंतर आपण शिमलामध्ये येऊन मॉल रोड तसेच हनुमान मंदिर पाहू शकता. आपल्या सर्व ट्रिपमध्ये आम्ही गर्दीचे ठिकाण न पाहता आपण ऑफबीट प्लेसेस कव्हर केलेले आहेत. आवर्जून सर्व व्हिडिओ पहा. आम्ही आता चाललोय कुठं? मनाली बाय ट्रेन फर्स्ट टाइम. आता इथून दिल्लीवरनं आमचा मित्र आहे पाशा, त्याच्याकडे चंदीगडवरनं तिथून मग आम्ही जिम्मी गाडी बुक केलेली एक, आणि मग तिथून मनाली बघू आता पुढे. मुंबईवरनं आम्ही दिल्लीला चाललोय, आणि आमच्या तिथले नाशिकमधले बऱ्यापैकी आम्हाला सगळे मित्र मिळाले. विजय, नाना, स्वप्नील, युवराज मामरे, गणेश, आणि यांचा मुलगा डॉक्टरला आहे वाटतंय का बघून. संतूर मामा, संतूर पप्पा. छान वाटलं सर्वांना भेटून, आणि आपली माणसं कुठेही मिळतात. मराठी माणसं बऱ्यापैकी कुठेही भेटतात. आणि जय महाराष्ट्र. ट्रेन मध्ये काल रात्रीच ओळख झाली आहे, पण असं वाटत नाही की आमची ओळख इतकी नवी आहे. असं वाटतं खूप आम्ही 15 वर्षापासूनचे लोक आहे. म्हणजे चड्डी मित्र, हो. लहानपणीपासूनचे. पण आमच्यात 12 वर्षाचं अंतर. आणि आमच्याकडे इकडे घ्या. या, हा. आमच्याकडे सर्व धर्म समभाव हा, आहे. सर. सलीम मामू, काही अडचण नाही. आणि सलीम मामू हात उभर करा. हो, ठीक आहे. आणि आमच्यामधला एवढा गॅप आहे, आमची मुलं आता रांगतात आहे, यांची मुलं लग्नाला आहेत, आणि यांची आता लग्नाला थोड्या वर्षांनी लग्नाला येतील. चला, छान वाटलं तुम्हाला सर्वांना भेटून. मग कसं वाटतंय दिल्लीत येऊन? चांगलं वाटतंय. हा, पण मला आपलं पुणे आणि मुंबईत छान वाटतंय. इथलं रेल्वे स्टेशन पाहता, हा, निजामुद्दीन काय रेल्वे स्टेशनची परिस्थिती पाहता, खरंच आपले रेल्वे स्टेशन चांगले स्वच्छ आहेत. पुण्याचे स्वच्छ आहेत इथल्यापेक्षा. आणि इथे भयंकर वास पण येतोय. आणि प्रदूषण आहे दिल्लीमध्ये. आता बहुतेक आम्ही सगळेजण मास्क घेऊयात. किंवा इंडेक्स वाढलेलं जरी असलं तरी ब्रिदेबल आहे. कसं वाटतंय नाना? एक नंबर. हा, नाव रीच दिल्ली. मुव्हिंग टुवर्ड्स. आता आपण कुठे चाललोय? आता आम्ही दिल्ली गेटला जाणार आहे. दिल्ली गेटला जाऊन पहिलं क्लॉक रूम मध्ये आम्ही आमच्या सर्व बॅगा ठेवणार आहे. मग थंडगार बियर, मग दिल्ली. बघू आता पुढचं काय होतंय ते. स्वप्नील, तुला काय वाटतंय? चांगलं तर दिसतंय, बघू आता काय होतंय त्याचा. चला बघूयात पुढचं पुढे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आत्ता हा व्हिडिओ बनवायचा एकमेव रिझन म्हणजे आम्ही आलेलो आहे मनालीला. म्हणजे आता ऑन द वे आहे, अजून पोचलेलो नाही. आम्ही निघालो होतो मुंबईवरून आम्ही ट्रेन केली जी दिल्ली म्हणजे निजामुद्दीन ह्या रेल्वे स्टेशनला आली. आणि दिल्लीमध्ये खरंच प्रदूषण जास्त आहे. म्हणजे ॲज कम्पेअर जर आपण पुणे मुंबई म्हटलं तर दिल्लीमध्ये प्रदूषण जास्त आहे. मग दिल्लीत आलो. दिल्लीवरनं निजामुद्दीनवरनं दिल्ली स्टेशनला आलो परत. तिथून आमची अंबाला या ठिकाणी ट्रेन होती. आम्ही अंबालाला आलो, अंबालाला उतरलो. आणि मजेची गोष्ट अशी होती की अंबालामध्ये माझे 2 मित्र आहेत. तर मग कन्फ्युजन होतं कुठल्या मित्राकडे जायचं. एक मित्र 4 व्हीलर घेऊन आला होता, त्याने आम्हाला पिक केलं. आम्ही चंदीगडला आलो. चंदीगडला आल्यानंतर आम्ही चंदीगडमध्ये ॲक्च्युली स्टे करणार होतो, कारण आमचा 1.5 दिवसाचा प्रवास होता. पण काय, जेव्हा 2 मित्र भेटतात, आम्ही ऑलरेडी तिकून 2 जण आलतो. इथं आल्यानंतर तो मित्र भेटल्यानंतर तो फक्त आम्हाला पिक करणार होता, आणि आम्ही एका ठिकाणी गाडी हायर केली होती, त्या ठिकाणी आम्ही पोचणार होतो. पण काय, आम्ही ती गाडी पण नाही घेतली, डायरेक्ट त्याला हाय असाच गाडीत टाकलं आणि डायरेक्ट मनालीला निघालो. आता आम्ही मंदीच्या थोडंसं पाठीमागे आहे. म्हणजे ॲक्च्युली आम्ही काल रात्रीच या ठिकाणी आलो आहे, थोडा उशीर झाला होता.
आणि हे तुम्ही पाहू शकता. आता मित्राची तुम्हाला गाडी दाखवतो. टाटा हॅरियर आहे, एकदम छान गाडी आहे. याच गाडीमध्ये आता आमचा इथून पुढचा सगळा प्रवास राहणार आहे. मित्राला आम्ही त्याची गाडी घेऊनच आणि त्याला घेऊनच निघालो पुढं. छान आहे. आणि पंजाबी लोक खरंच मस्त आहे, म्हणजे त्यांची खातेदारी. इथं सज्जन म्हणून एक मित्र होता, साजन, त्याचा भाऊ राजन, त्यांनी आमची एवढी छान सुविधा केली. काल रात्री तुम्हाला मी दाखवतो आहे माझ्या पाठीमागं तुम्ही हॉटेल पाहू शकता. ह्या हॉटेलला आमची राहण्याची जेवणाची पूर्ण खातेदारी त्यांनी काल रात्री केली आणि छान वाटतं आहे. एक वेगळा अनुभव. आत्ता मनालीला आम्ही निघणार आहे थोडा वेळ फ्रेश होऊन. मग पुढं अजून काय काय होते तुम्हाला सर्व गोष्टी दाखवतो. पण कधी पण कुठलीही ट्रिप करताना कुठलाही प्री प्लॅन करत जाऊ नका. कारण काय होतं ते प्री प्लॅन ट्रिप करावं असावं प्लॅनिंग, पण जी ॲट द मोमेंट म्हणजे आपण कुठलंही प्री प्लॅन करतात जी ट्रिप करतो त्याच्यामध्ये खूप चांगली मजा येते. म्हणजे आमचा आता इथून पुढचं कुठलंही बुकिंग फिक्स नाही, जिकडं जाईल तिकडं जाईल. पण छान आहे, वेगळं एक काहीतरी जीवनामध्ये वेगळा एक्सपिरियन्स घ्यायचा. आता आमच्याबरोबर हा मित्र आहे, त्याचं नाव जेसी आहे. फक्त आम्हाला भेटायला आलता, तर त्याला हायासाच गाडीत टाकून आम्ही निघालो आहे. चांगला आहे तोही एका शब्दावर, चल नाही भाई निकलेंगे तो निकलेंगे. चला छान आहे. बघूयात आता पुढच्या सिरीजमध्ये काय काय आपण पाहतो आहे. तरी पण आमचा असा प्लॅन आहे की अटल टनल क्रॉस करून सिसू, केऑंग, दारच्या तिथपर्यंत जायचं. कारण त्या साईडला बऱ्यापैकी बर्फ आहे. आणि मनालीमध्ये गेल्यानंतर जे प्रत्येकजण जे पाहतात म्हणजे नुसतं मनाली, ओल्ड मनाली किंवा क्राऊडेड, आम्हाला क्राऊडेड मनाली करायचंच नाही आहे. आमचं पहिल्यापासून एकच टार्गेट आहे, ऑफ बीट प्लेसेस. छान वाटतं आहे. चला भेटूया, बघूया पुढं काय काय पाहता येतं आपल्याला. चला तुम्हाला मी ज्या ठिकाणी स्टे केला आहे ते पण दाखवतो. आणि पंजाबी लोकांची खातेदारी यार जबरदस्त, म्हणजे पाहुणचाराच्या बाबतीत नो चाले. काल रात्री आम्ही या ठिकाणी स्टे केला होता. छान आहे, म्हणजे जेवणासाठी वगैरे राहण्यासाठी. इथूनच वरती गेल्यानंतर पहिल्या मजल्यावरची आमची रूम आहे, तुम्हाला दाखवतो मी. आणि मित्रांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं हे करून दिलं नाही, त्याला आम्हाला ते योग्य नाही वाटलं. पण शेवटी म्हणतो ना, मित्राचा मित्र हे आपलाच मित्र. आणि पाहुणचारात काय विषयच नाहीच ठेवला त्याने. जबरदस्त रात्री मस्त पार्टी झाली, छान जेवण वगैरे. या ठिकाणी आम्ही राहिलो आहे. हा माझा मित्र स्वप्नील इचके, लहानपणापासून आम्ही सोबती आहे. आणि हा एक मरीनर आहे. मरीनर इन द सेन्स म्हणजे तू सांगू शकतो आता काय, इंजिनियर आहे. सेलर. हां, सेलर, सी फेरर, ज्याला आपल्या इकडं चांगल्या भाषेत झालं तर जहाज चालवणारा. खलाशी. खलाशी. हां, शुद्ध मराठी शब्द खलाशी. हा खलाशी आहे. आणि थर्ड इंजिनियर म्हणून मी सेल करतो. आम्ही दोघं लहानपणापासून सोबतच आहे. आणि याला जसं जसं टाईम मिळतो तसं तसं आम्ही फिरण्याचा प्रयत्न करतो. आधी मी ॲक्च्युली सोलोला निघणार होतो, याला घेतलं. इथं आल्यानंतर एवढा अतरंगी झाला की जो मित्र भेटायला आला तर त्यालाच गाडीत टाकून त्याचीच गाडी घेऊन निघालो आहे. छान आहे, बघूया पुढचा अनुभव काय काय येतो आहे. पण मित्रांनो फिरलं पाहिजे. तुला काय वाटतं सुद्धा? फिरलं पाहिजे. आणि यार इथं- पंजाबी लोकांची खातेदारी जबरदस्त आहे यार. इथं मित्र आहे जस्सी म्हणून, हरियाणाचा आहे, कॉलेज फ्रेंड. त्याला फोन केला, मग त्याला भेटलो, त्याला घेऊन मनालीला चाललो आहे आम्ही. त्याच्या गाडीमध्ये आम्ही रेंटवर बुक केली होती गाडी, ती पण कॅन्सल केली आता. कॅन्सल करून आता बघू काय होतं पुढं. हा आहे आमचा मित्र जेसी, जो रात में खाली हमें मिलने आया था. अभी साथ में मनाली निकल रहे. कैसा लग रहा है जेसी? बहुत बढ़िया लग रहा और तुम्हारे नज़रिए से हमें ये क्या अपना मनाली भी अच्छा घूमने को मिलेगा. ये रहती दोस्ती यारी. भाड़ में गए बाकी के काम सब. निकलने का बोले तो निकलने का. चलो जैसे ड्राईव्ह करा भी तू. अशा प्रकारे आम्ही आता हिमाचल प्रदेशमध्ये एंटर झालेलो आहोत. देवभूमी, बराबर ना? भूमि क्यों बोलते हैं? इसको देवभूमि क्यों बोलते हैं? जैसी कुछ है नहीं आइडिया. यहाँ पे सभी देव अपना वो आते थे ना. मीन स्वर्ग जैसा भूमि, इसीलिए देवभूमि.
देवों ने जितनी भी तपस्या की है सभी पहाड़ों में बैठ के की है। ओके, इसीलिए उनको देवभूमि बोलते हैं। और वैसे भी हमारे यहाँ पे कहावत है, संन्यास ले रहा है हिमालय में जा, तपश्चर्या करनी है हिमालय में जा। चलो अभी देखते हैं, हम भी थोड़ा तपश्चर्या करेंगे हिमालय में जाके। हाँ, जैसे पहाड़ में गाड़ी चलाने का अलग ही मजा होता होगा। हाँ, रिस्क भी है। Risk is always there. पर अच्छा है, कुछ अलग। अभी थापना क्या है, स्वारघाट स्वारगेट या स्वारघाट? स्वारघाट आपने पुणे का स्वारगेट नाही बाबा, आमच्या पुण्यामध्ये स्वारगेट आहे, स्वारगेट। आता जरा नाश्त्यासाठी थांबलोय। एक साधारणतः अर्धा पाऊण तास ड्राईव्ह केली आम्ही, बहुतेक मंदीच्या पाठीमागेच आहे। आता बघू पराठा वगैरे। मग सोप्या नाश्त्याला काय घ्यायचं? पराठा खायचं आणि दुसरं काय खायचं तेव्हा? पराठाच। पराठाच पाहिजे। आता बऱ्यापैकी आम्ही मंडी वगैरे क्रॉस करून पुढे आलेलो आहे। जैसी भाई रास्ता कैसा है? एकदम बड़े बढ़िया। एकदम पहाड़ काट के बनाया हुआ रास्ता आहे आणि छान आहे। आमचा पाठीमाग स्वप्नील भाऊ। सोप्या कसं काय मग? मस्त आहे, भारी डोंगर एक नंबर एकदम छान ना। हा। हे मनालीला जाण्यासाठी हायवे संपल्यानंतर हा आता सिंगल रोड चालू झालेला आहे आणि पूर्ण घाट सेक्शन आहे। म्हणजे आता हा तसा हिली एरियाच आहे टोटल, पण छान आहे। आणि इकडली एक खासियत पाहिली आम्ही जरा, इथले जे गाया म्हणजे जे आहेत ना, त्यांची हाईट जरा छोटी आहे, म्हणजे जरा वेगळ्या याच्यात त्या। आणि आता हा जो प्रवास हा पूर्ण बयास रिव्हर त्याच्या बाजूने चालतो। आणि आता समोर आपण पाहू शकता, आता टनलचं काम चालू आहे। छान आहे, म्हणजे अजून एक वर्षभरामध्ये तो कंप्लीट होईल। बऱ्यापैकी सगळे बोगद्यांची कामं झालेली आहेत आणि छान आहे। पण पावसाळ्यामध्ये जरा रिस्की या ठिकाणी। नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहे कॅसल इथला एक हे पाहण्यासाठी। नग्गर म्हणून आहे, हिमालयातलं मनालीला च्या आधी आपल्याला हे लागतं आणि पाहण्यासारखं ठिकाण आहे। पुरातन काळातलं आहे, हे पाहू शकता तुम्ही आणि छान आहे। आता आम्ही मेन एंट्री करतो इथून। जुन्या काळातला किल्ला किंवा एक वाडा म्हणू शकतो आपण याला। आता हे आतमध्ये आल्यानंतर मित्रांनो पाहू शकता, खूप चांगल्या अशा प्रकारचं आणि पूर्ण सागवानी लाकडामध्ये बांधलेलं आहे। हे वरच्या साईडला पण आपल्याला बऱ्यापैकी स्टेअर्स वगैरे पाहायला मिळतात। तर बघूयात वरती जाऊन। पूरा लकड़ी का बना हुआ है और बेस्ट चीज़ है। आता काम चालू असल्यामुळे आपल्याला जास्त काही गोष्टी पाहता येणार नाही, पण छान बनवलेलं आहे। तर ह्या अशा लाकडी रूम वगैरे आहेत। आता ह्या इकडल्या साईडला बाल्कनी वगैरे, त्या काळचं आपल्याला हिमालयन स्ट्रक्चर पाहायला मिळतं। आता हे बघू शकता, हे लाकडामध्ये दगडसुद्धा त्याच्यामध्ये लाकडात आणि दगडामध्ये बांधलेली भिंत आहे आणि हे खाली पूर्ण फ्लोरिंग हे वुडनचं आहे। नग्गरमधला त्यावेळेसचा किल्ला आहे, म्हणजे एक राजाचं निवासस्थान आपण याला म्हणू शकता आणि चांगल्या प्रकारचं आहे, म्हणजे पूर्ण लाकडामध्ये बांधलेलं आहे आणि थोडं याचं रिस्टोरेशनचं काम चालू आहे, पण छान आहे। इथून आता आपल्याला हा समोर हिमालय, आता तुम्ही बघू शकता हे समोरचं एक डोंगर आहे आणि त्याच्या पलीकडल्या डोंगरावर आपल्याला बर्फ दिसतोय, छान आहे। तुम्ही आता नग्गरमधला हा राजवाडा आपण पाहतोय आणि छान आहे, म्हणजे पूर्ण हा सागवानी लाकडात किंवा इथलं पहाडचं जे काय लाकूड असेल त्याच्यात। आता हे बघा कन्स्ट्रक्शन
लाकूड, परत आपलं दगडं त्या प्रमाणात बनवलेलं आहे. आणि रूम वगैरे बऱ्यापैकी चांगल्या याच्यातले आहेत, पाहण्यासारखं आहे. जर आपण मनालीपासून एखादा ऑफबीट प्लेस जर आपल्याला पाहायचं असेल तर नगर म्हणून हा इथला कॅसल आपण पाहू शकता, चांगल्या स्वरूपातला आहे. आता राजवाड्यातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला भरपूर अजून गोष्टी पाहायला मिळतात, पण बहुतेक हा बऱ्यापैकी इथं वर्क काम चालू असल्यामुळे ना बऱ्यापैकी बंद आहे. पण वन टाईम व्हिजिट आहे की आपल्याकडे इकडं आल्यानंतर ह्या बाजूला कुठल्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन त्या काळी होतं हे पाहायला मिळतं. चला आता पुढून मनालीला जाऊन बघूयात अजून तिकडं आपल्याला काय पाहायला मिळतंय. काय वाटतंय आपल्या किल्ल्यांपेक्षा राजवाड्यापेक्षा इकडचं काहीतरी वेगळं चांगलं आहे ना. हां, मेन इकडचं कन्स्ट्रक्शन मला वाटतं की वेगळ्या क्वालिटीचं. तर हे काय अजून काय वातावरणाच्या बदलानुसार बनवलेले. आता ह्याचा काय उपयोग असेल माहीत नाही आम्हाला, पण हे दोन मोठे झाडाचे ओंडके ठेवलेले आहेत.